वारकरी साहित्य परिषद या माध्यमातून संत ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीचे आयोजन। जिल्हाध्यक्षा चंद्रलेखा गुंडरे यांचे माहिती। मराठवाडा ही संतभूमी आहे, म्हणून येथील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या माध्यमातून संत ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक 14/10/2025 रोजी दुपारी 2 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथे आयोजित केले आहे। शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी त्यांना दिलासा द्यावा। कितीही संकट आले, नुकसान झाले तरी ते भरून काढता येते, परंतु गमावलेला जीव परत मिळणार नाही, हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे असून वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण विठ्ठल काकाजी पाटील सांगलीकर व सदानंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली संत ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी या कार्यक्रमाला जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, शेतमजूर, महिला व वारकरी यांनी हजर राहून संत ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन लातूर वारकरी साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षा सौ चंद्रलेखा सीताराम गुंडरे व श्रीधर धुमाळ यांनी केले। पत्रकार परिषद काय आमचा आधार दिंडी हा कार्यक्रम आहे। वारकरी साहित्य परिषद तर्फे जे शेतकरी पूरग्रस्त झालेत किंवा कर्ज आहे त्यांच्या डोक्यावर आणि असे जे आत्महत्या करत आहेत आज आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, तर या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने आमचे विठ्ठल काकाजी पाटील जे सांगलीकर अध्यक्ष आहेत त्यांनी ही आधार दिंडी 8 जिल्ह्यामध्ये हे काम चालू आहे की बाबा शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा द्यावा आणि आपण आधार देऊ आणि हे आधार देऊन त्यांना शपथ घ्यायला लावायची। आपल्याला शिवाजी महाराजांच्या साक्षीने आपल्याला शिवाजी चौक येथे 14 तारखेला दुपारी 2 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी विठ्ठल पाटील काकाजी सांगलीकर हे अध्यक्ष, आपले गुरुबाबा महाराज औसेकर आणि माधव महाराज शिवनीकर, सदानंद मोरे हे सगळेजण येणारे आहेत आणि आपल्या जिल्ह्यातील अधिकारी SP साहेब आहेत, आयुक्त मॅडम आहेत, कलेक्टर मॅडम आहेत, हे सगळे आपल्याला इथं कार्यक्रमासाठी आपण निमंत्रित केलेले आहेत आणि अशा रीतीने हा कार्यक्रम इथं आणि संपूर्ण जिल्ह्यातून प्रत्येक गावातून 1-2 गाड्या, काही महिला, काही पुरुष असे वारकरी, शेतकरी सर्वच इथं एकत्र येणार आहेत आणि सगळ्यांना आपल्याला त्यांना शपथ द्यायची आहे। दिंडी कुठंच फिरणार नाही सर, ती दिंडी फक्त तिथं चौकामध्ये याच्यासाठी घेतली आहे की बाबा येणार जाणाऱ्यांना माहीत होते, कारण आपण हॉलमध्ये घेऊ शकलो असतो, कुठल्या मैदानात पण घेऊ शकलो असतो, पण याचा उद्देशच आहे की ही सगळ्यांना माहिती करायची आपल्याला, बाबा शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची नाही, तर करू नये म्हणूनच त्यांना आधार देण्यासाठी, जागृत करण्यासाठी आपण ही दिंडी घेतलेली आहे। बरं, एक शेतकरी गेला तर त्यांचे काही समस्या संपतात का हो? आपल्याला हेच सांगायचंय बाबा तुम्ही गेलो म्हणून मागच्यांना काही सुख लागणार नाही, तुम्ही घाबरून जाऊन कर्ज हे फिटतच असतं पण गेलेला जीव काही परत येत नसतो, हा दिलासा आपल्याला त्यांना द्यायचा आहे। कारण कर्ज उद्या ना, आज ना उद्या पैसे येतात पण माणूस येतो का गेलेला, हेच आपल्याला त्यांना समजावून सांगून आपल्याला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीनं त्यांना शपथविधी द्यायचा आहे आणि ही आधार दिंडी त्याच्यामुळे आपण काढली। मस्तक हे पायावरी सर्व वारकरी संतांच्या की आज वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून विठ्ठल पाटील काकाजी यांनी असा निर्णय घेतला की आपण ही पूरग्रस्त मराठवाड्यामध्ये आपण 8 जिल्ह्यामध्ये एक आधार देण्यासाठी, मानसिक आधार असेल, विचाराचा आधार असेल किंवा जर काही वाटलं तर आपणाला आर्थिक देखील आधार देण्याचं त्यांनी घोषित केलेलं आहे, परंतु ते त्या दिवशी कार्यक्रमा दिवशी सांगणार आहेत त्यांनी। पण आपणाला एक असा कार्यक्रम करायचा आहे की प्रत्येक वारकरी, प्रत्येक गावातील वारकरी असेल, महिला असेल, पुरुष असेल, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक व इथं जमून सगळ्यांनी एक अशी शपथ घ्यायची आहे की माझ्या गावामध्ये एक ही शेतकरी आत्महत्या करणार नाही अशी शपथ घ्यायची आहे आणि सर्व जनजागृती आपणाला महाराष्ट्रभर करायची आहे आणि आपण खेडोपाडी, वाडी असेल, वस्ती असेल, इथून सगळे वारकरी आमंत्रित केलेले आहेत आणि ते त्याच्या पद्धतीनं ती येणार आहेत। अशा पद्धतीनं आम्ही विनंती करतो जास्तीत जास्त वारकरी ज्ञानोबा तुकोबाचे जी पाईक आहेत त्यांनी तर अवश्य ह्या कार्यक्रमासाठी यावं हीच आमची प्रार्थना आहे।